भरतशेठ गोगावले यांच्या कन्या सरपंच पदाच्या रिंगणात. वैशाली गोगावले मालुसरे किये ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लढवणार. वैशाली गोगावले मालुसरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. किये ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज. महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नंदा विष्णू गोगावले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली असून आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या ज्येष्ठ कन्या सौभाग्यवती वैशाली सुनील मालुसरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत तरी किये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होऊन नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सुकन्या वैशाली गोगावले मालुसरे या किये ग्रामपंचायत सरपंच पदावरती विराजमान होतील अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने गोगावले कुटुंबातील आणखीन एक सदस्य आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहे. वैशालीताई गोगावले यांनी यापूर्वी देखील एकदा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सामोरे गेल्या होत्या. त्यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज देऊन त्याला सरपंचपदी निवडून आणले होते. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कन्येचा विचार न करता आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा विचार केला होता. आता मात्र वैशाली गोगावले मालुसरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दस्तूर खुद्द युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती साधना गोगावले उपस्थित राहिल्या आहेत. त्यामुळे वैशालीताईंच्या पाठीशी गोगावले कुटुंब समर्थपणे उभे राहील यात शंका नाही. त्यामुळे किये ग्रामपंचायत सरपंच पदावर वैशालीताई गोगावले मालुसरे यांना बिनविरोध सरपंचपदी निवडून येतील असे बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.